आज आपण चमचमीत, झणझणीत अशी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी बटाटा आणि हरभऱ्याची भाजी बघणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि एक 3 ते 4 बदाम मी बारीक चिरून घेतलेले आहेत. ते बदाम याच्यामध्ये घालून घ्यायचे. तुमच्याकडे काजू असेल तुम्ही काजूही घालू शकता. मिक्सरला भरडसर पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घालून पुन्हा अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती साठवणुकीचा मसाला 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, सब्जी मसाला 1 चमचा, हे सगळे मसाले घालून पुन्हा 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी एक लहान आकाराचे 2 बटाटे चिरून साल काढून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून ते बटाटे घालून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिटं पुन्हा बटाट्यासोबत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी हे हरभरे घेतलेले आहेत. रात्री भिजत घातलेले होते. सकाळी 2 शिट्ट्या करून कुकरला शिजवून घेतलेले आहेत. दाटसरच असे शिजवायचे आहेत. बटाट्यासोबतही नंतर हरभरे थोडेसे शिजले जातात. हरभरे घालून पुन्हा मसाला आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून द्यायचा आहे. पूर्ण मसाल्याचं मॉइश्चर आपल्या हरभरा आणि बटाट्याला लागली पाहिजे ह्यासाठी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. गरजेनुसार थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं सांगायचं राहून गेलं. मीठही टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. व्यवस्थित अशी एक उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मीडियम फ्लेवरती आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजून द्यायची आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही बटाटा आणि हरभऱ्याची चमचमीत अशी भाजी बघितलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल.